है ना, चलो. So let us see, there is new theorem, theorem of touching circles. इझी थेरम आहे. ओके, या अगोदर आपण 3 थेरम पाहिले आहे. पहिला एक पाहिलेला आहे आपण टँजंट थेरम, दुसरा पाहिलेला आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, तिसरा पाहिला आपण टँजंट सेगमेंट्स थेरम. आणि हाही थेरम त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे विराज. एक छोटासा थेरम आहे बारीसर, फक्त त्यातल्या ज्या कन्सेप्च्युअल आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि थेरम हा थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल मीन्स जसं आपण टँजंट थेरम इनडायरेक्ट प्रूफने पाहिला त्या पद्धतीनेच हा थेरम आहे, पण इट इज नॉट अ इनडायरेक्ट प्रूफ. ओके, एकदम इझी थेरम आहे. चलो ना, फिर आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. स्टेटमेंट पार्ट असणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हाही तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला तिथं रिझन द्यावे लागतात. मग इथे आपण काय म्हणणार, बाय थेरम ऑफ अ टचिंग सर्कल्स. बघते काय म्हणणार, बाय थेरम ऑफ अ टचिंग सर्कल्स. ओके, आणि जर पेपरला आलं क्वेश्चन 1B मध्ये 1 मार्काला काही पण येतं साक्षीताई. काय काही पण म्हणजे काय, लगेच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तिथं काय, राईट द स्टेटमेंट ऑफ अ थेरम ऑफ अ टचिंग सर्कल्स धीरज किसना. ओके, मग तेव्हा हे पाठ पाहिजे आपलं. काय, इफ 2 सर्कल्स, काय म्हणणार आपण, इफ 2 सर्कल्स टच each other, there is not a given, there is not a given की ते सर्कल जे आहे ते कशा पद्धतीने एकमेकांना टच करत आहे. दिलंय का, इंटरनली टचिंग सर्कल्स आहे की एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहे, दिला आहे. मग घेताना काय करणार आपण, दोघं प्रकारच्या डायग्राम काढणार. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स पण दाखवणार आणि इंटरनली टचिंग सर्कल्स पण दाखवणार आहे. कारण तिथे मेन्शन नाही केलं ना, त्याने मेन्शन केलंय का की ते कोणते सर्कल्स आहेत. सो देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो कुठं असणार आहे. चल, कुठं असणार आहे, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. पण तुम्हाला डायग्राम काढल्यानंतर लक्षात येणार. ठीक आहे ना, आपण काय करू, हा एक सर्कल काढू. ओके, त्याच्यानंतर आपण काय करू, पहिल्यांदा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काढू. स्नेहल चालेल ना, हां तू सांग बरं. हां, मग आपण काय करू, हां असा या पद्धतीने काय करू, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काढूया. ठीक आहे, तुला तो ओके मुळे सर. हे काय झाले आता, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. सगळ्यात पहिल्यांदा यांना काय देऊन टाकायची, आता नावं, नावं द्यायची ताई, सेंटर्स. यस, म्हणजे मी काय करणार, हा जो मोठा सर्कल असेल, आता हे सेम आहे, लहान मोठे आहे, तो काही जास्त भेजायला ताण द्यायचा नाही. एका सर्कलचा सेंटर काय घेणार ओ, दुसऱ्या सर्कलचा सेंटर काय घेणार पी घेऊन टाकू. ओके, हां याचं सेंटर मी काय घेतला पी. मग काय करतोय, काय म्हटलंय त्याने, पहा बरं. इफ 2 सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जेव्हा हे एकमेकांना काय करतील, टच, श्रद्धा, तेव्हा त्यांचा काय असणार आहे, पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट. बरोबर वेदिका पाटील. मग काय म्हणणार तुम्ही, कोणता घेणार इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जिथे ते दोघं एकमेकांना प्रोनाउन्सिंग काय करणार आहेत, टच, काय करतील, टच. मग नावं तुम्ही काही पण देऊ शकता, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वेगळे नावं दिलेले, कोणते बी नावं द्या, काही अडचण नाही. मग आपण एक काम करूया ना, इथे जो असेल त्यांचा काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, आपण याला एक वेगळा बिंदू म्हणजे पॉइंट दाखवून देऊ, त्याला मी नाव देतो टी. आता पहा ना, काय अथर्व, इफ 2 सर्कल्स टच इच अदर
जेव्हा टू सर्कल्स एकमेकांना काय करतात, टच करतात, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठं असणार आहे, लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे आता तुम्हाला काय करावं लागेल, या दोघं सर्कलचे जे काय सेंटर्स त्यांना तुम्ही काय करून घेणार, गोलू भाऊ आता जॉईन करून घेणार. बघ कशी. ओके, जॉईनिंग देअर सेंटर्स म्हणजे आपण हे तर कन्स्ट्रक्शन मध्ये पण दाखवणार, लक्षात ठेवा. हे आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये पण दाखवावं लागेल. काय, ड्रॉ सेग ओटी सेग पीटी. पुढे मग आता मला एक सांगा, याचं गिव्हन काय असेल, कोण सांगेल? याचं गिव्हन काय घेणार तुम्ही? मग कुणाला समजलं याचं गिव्हन काय असेल? नाही, याचं गिव्हन काय असेल? मी बोललो होतो पहिल्यांदा, ज्यावेळेस मी हा टॉपिक क्लिअर केला त्यावेळेस मी सांगितलं होतं. आता हे झाले तुमचे काय, एक्सटर्नली टचिंग सर्कल झाले. हे काय झाले, एक्सटर्नली, यस, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता परत आपल्याला काय काढावे लागतील, इंटरनली टचिंग सर्कल्स. ते कसे काढायचे, असेच काढायचे ना. मग हे पहा, हा एक सर्कल काढला, त्याच्यामध्ये मी काय करणार, असा दुसरा सर्कल काढला. इथे पण नावं तसेच असतील. जो आपल्याकडे लहान सर्कल असेल त्याच्या सेंटरला नाव देणार तुम्ही पी. जो मोठा सर्कल असेल, बरोबर पहा, त्याच्या सर्कलचा जो सेंटर असेल त्याला नाव देणार ओ. दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट त्याला देणार तुम्ही नाव काय, टी देणार आहात. बरोबर. यांना मी काय करून घेणार, आता जोडून घेणार. समजा या पद्धतीने मी हा जोडून घेतले एकमेकांना. बरोबर, ठीक आहे ना. जाऊ ना पुढे वारे अजून. ओके, काय म्हणतोय तो, इफ टू सर्कल टच इच अदर. हे तर फक्त मी काय केलं माहिती का, जे थेरमचं स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार डायग्राम मी त्या ठिकाणी ड्रॉ केल्या. पुढे काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. फक्त हे काय दाखवले आपण, टचिंग सर्कल दाखवले. काय दाखवले, लक्षामध्ये त्यांचा काय दाखवला बारी सर, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कारण त्याने तितकंच म्हटलंय, काय टँजंटचं कुठं मेन्शन केलंय का, काय म्हटलंय त्याने, फक्त इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जिथे ते टच करतात. पण अजून एक गोष्ट विसरायची नाही, तिथे जर तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतोय त्याचा अर्थ काय, टँजंट तिथं असणार आहे. पण ती कशामध्ये दाखवावी लागेल, यस, कन्स्ट्रक्शन मध्ये. समजलं. घ्या मग आता गिव्हन काय घेणार, टू सर्कल्स. काय म्हणायचं, टू सर्कल्स कोणकोणते, विथ द सेंटर्स. टू सर्कल्स विथ द सेंटर्स कोणते, ओ अँड पी. काय म्हणणार, टच टच इच अदर. टच इच अदर कुठं, ॲट द पॉइंट, यस, ॲट द पॉइंट पी. टू प्रूव्ह काय करणार मग आता देवेंद्र, टू प्रूव्ह काय करशील रे बाळा, चलो कोण सांगेल टू प्रूव्ह काय करणार, यस ओम. ओके, त्याने काय म्हटलंय, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बसा ना सर, बरोबर. देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन, लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. मग आपण जर हा ओ, आणि बघ ना इकडे लक्षात घ्या, मोठ्या सर्कलचा सेंटर ओ, लहान सर्कलचा सेंटर पी. साक्षी, आता यांना तुम्ही जॉईन केले, मग कोणती लाईन तयार झाली तुमच्याकडे आता, ओपी. म्हणजेच काय म्हणणार, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉइंट टी. कुठं असेल मग, लाईज ऑन अ लाईन ओपी. बघ असंच करायचं. प्रश्न असेल की थेरम असेल, काय करायचं, असंच करायचं. पण काय, मी जसं सांगतो तसं.
एक 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 स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने जायचं, म्हणजे लवकर प्रश्न सॉल्व्ह होतो. ओके. आणि अभ्यास करताना बी असंच लक्षात ठेवायचं, प्रश्नाला डिव्हाइड करावा लागतो, थेरमला डिव्हाइड करावा लागतो, की आपण पहिल्यांदा कोणता पार्ट घेणार आहे, मग तो केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मग त्याच्यानंतर जसं आपण थेरम आणि कॉन्व्हर्स लक्षात ठेवतो, बरोबर ना, त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, म्हणजे लवकर तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. मग मी इथे काय म्हणणार आता, पॉइंट कोणता, टी, लाईज कुठं रे, ऑन लाईन, किंवा तुम्हाला जर वाटलं तर ऑन द, यस, ऑन द लाईन ओपी. यस, हे काय झालं तुमचं आता, टू प्रूव्ह झालं. मग याला मला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय, देअर इज नेसेसरी कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन करणार, एक त्यांची काय काढून घ्यायची आता, यस, कुठून काढणार मग स्नेहलताई तुम्ही, टेंजंट, बरोबर शिवानी पाटील, आपण या पॉइंट टी मधून काय करणार रे, किसना, काय करशील, यस बाळा, इथून येणं अशी काय करायची, टेंजंट काढी घ्यायची, बघ आली, ही त्यांची काय झाली, कॉमन टेंजंट झाली, काय झाली, कॉमन टेंजंट, त्याला नाव देऊन टाका यल. ओके. त्याच्यानंतर आपण इथं बी दाखवून देऊ वाटल्यास, कुठं, जे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहे त्यांना पण आपण या पद्धतीने दाखवून देऊ, आणि ही झाली त्यांची कॉमन टेंजंट लाईन यल. मग मी ड्रॉ काय काय केले आता, तर मी ड्रॉ केला सेग ओटी, सेग ओटी, त्याच्यानंतर सेग ओपी, सॉरी सेग ओटी, आणि सेग कोणता म्हणणार तुम्ही, तो एक ट्रँगल सर्कल पहा, सेग ओटी, सेग पीटी, आणि दुसरं काय रे, अँड कॉमन टेंजंट, कॉमन टेंजंट कोणती, कॉमन टेंजंट यल ॲट काय म्हणणार, ॲट अ पॉइंट टी, ॲट अ पॉइंट टी, ड्रॉ सेग ओटी, त्याच्यानंतर सेग पी टी अँड कॉमन टेंजंट एल ॲट अ पॉइंट टी. ही झाली आपली आता कन्स्ट्रक्शन. आता आपण घेणार प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय करायचं डेफले सर, लक्ष द्या की सर, प्रूफ मध्ये तुम्ही काय करणार, जे दिले त्याच्यानुसारच जाणार. सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला वाटत असलं ना, त्या डायग्राम वरती जास्त पाहायचं, कोणतं, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. याच्यामध्ये जर कन्फ्युजन वाढत असेल तर मग तिथं काय म्हणणार तुम्ही, बोला, सेग ओटी परपेंडिक्युलर आहे कुणाला, लाईन एलला, टेंजंट थेरम, काय म्हणणार, टेंजंट थेरम. तिकडे पाहायचं, सेग पीटी कोणाला परपेंडिक्युलर, लाईन एलला, टेंजंट थेरम. मग याचा अर्थ काय झाला, हे दोघं पण एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सेग ओटी and sec pt are perpendicular to line L at a point T. हे दोघंच्या दोघं OT देखील आणि PT देखील या दोघंच्या दोघं लाईन L ला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग परपेंडिक्युलरच्या बाबतीत काय माहिती प्रचिती बोरसे तुम्हाला, बरं ठीक आहे ना, अजून कोण सांगेल, कोणाला काय माहिती आहे परपेंडिक्युलरच्या बाबतीत. त्यांचं म्हणणं आहे की एक 90 डिग्री असतो म्हणे. ठीक आहे ना, एक थेरम झाला हा, बसा. अजून समजा एखादा सेगमेंट असेल आणि तुम्हाला त्याचा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, केला तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ, समजा बघ ना, मी काय केलं रे बाळा,
हा सेगमेंट घेतला आणि मी याचा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मग व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? काय तुमचं ऑब्झर्वेशन इथं असेल, काय तुम्ही सांगू शकाल? बरं ठीक आहे ना, दोघं साईड इक्वल होतात म्हणे. बरं अजून, म्हणजे त्याचा अर्थ काय म्हणणार? स्टेटमेंट बी पाहिजे ना आपलं मागचं. काय मागचं स्टेटमेंट? सेग ओटी अँड सेग पीटी आर परपेंडिक्युलर टू लाईन एल ॲट द पॉइंट टी. म्हणजे याचा अर्थ असा झाला, सेग ओटी सुद्धा आणि सेग पीटी सुद्धा हे लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर आहे? लाईन एल ला. म्हणजेच काय वाटतंय मग तुम्हाला इथं, जसं आपण टँजंट थेरम मध्ये पाहिलं होतं, दिस इज कॉन्ट्राडिक्ट्स द डेफिनेशन ऑफ अ टँजंट. मग इथं असं काय वाटतंय तुम्हाला? बघ ना, मीच सांगतो. साक्षीताई सांगता तुम्ही? काऊन नाही सांगता? नाही नर्व असं का? अरे काय अफसर, की आता हा तुम्ही जर काय घेतला, सेगमेंट घेतला. काय घेतला? सेगमेंट. तुम्हाला माहिती आहे ना काय, की मी एका सेगमेंटला फक्त एकच परपेंडिक्युलर काढू शकतो. स्नेहल काय समजलं तुले? बरोबर, एका सेगमेंटला फक्त आपण एकच परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय? वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉ ॲट अ गिव्हन पॉइंट ऑन अ लाईन. म्हणजे एखादी लाईन दिली तुम्हाला, त्याच्यावर एक पॉइंट दिला, तर त्याच्यामधून एकच परपेंडिक्युलर काढू शकतो ना आपण. नाही माहिती तुम्हाला? आता जसा मी हा परपेंडिक्युलर काढला, बरोबर, त्याच्याने काय झाला, हा जो सेगमेंट होता, समजा हा ए, हा बी आणि हा एम, हे काय झाले रे, इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. मी जर अजून जर याच्यावरती एक दुसरा जर परपेंडिक्युलर काढला, तर हा परपेंडिक्युलर होईल का? त्याच सेगमेंटचा म्हणतोय मी, त्याच सेगमेंटचा म्हणतोय मी. कारण तो मिडल मधून येतोय का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉ अ गिव्हन लाईन किंवा टू अ लाईन ॲट अ गिव्हन पॉइंट. म्हणजे एक पॉइंट जर दिलेला असेल, तर आपण त्या लाईनला फक्त एक आणि एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. मग इथं काय होतंय, सेक ओटी बी कोणाला परपेंडिक्युलर आहे? लाईन एल ला. सिक पीटी बी कोणाला परपेंडिक्युलर आहे? लाईन एल ला. म्हणजे इथे दोन दोन परपेंडिक्युलर झाले ना. किती परपेंडिक्युलर झाले? कोणाला? एका लाईनला. जर तुम्ही लाईन एल जर म्हटली, तर त्याच्यावर कोणता पॉइंट आहे? पी. याच्यातून एकच परपेंडिक्युलर जायला पाहिजे ना. कळलं का नाही कळलं? नाही समजलं? ओटी परपेंडिक्युलर कुणाला आहे? लाईन एल ला. पीटी परपेंडिक्युलर कुणाला? लाईन एल ला. मग लाईन एल ला किती परपेंडिक्युलर झाले? दोन. आणि आपण जर डेफिनेशनचा विचार केला बारी सर, तर आपण एका लाईनला एका पॉइंट मधून एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की हे जर सेक ओटी अँड सेक पीटी असतील, आर नॉट अ डिफरंट लाईन्स, त्या वेगवेगळ्या लाईन्स असणार नाही. असतील का वेगवेगळ्या? कारण लाईन एलला तो परपेंडिक्युलर आहे ना. म्हणजे त्या सेक ओटी अँड सेक पीटी आर नॉट टू डिफरंट लाईन्स. म्हणजेच त्या काय असतील? एकच असेल ना. दे आर वन अँड द सेम. दे आर वन, ओनली वन अँड द सेम. ती एक आणि सारखीच रेषा असते. म्हणजे ओपी ही एकच रेषा असणार आहे. मग ओपी जर ही एकच रेषा झाली, ओ याचा सेंटर, पी त्याचा सेंटर, टी पॉइंट हा परपेंडिक्युलर तिथे आपण दाखवला, म्हणजे ओ टी पी, ओ ओ टी अँड पी हे काय झाले? कोलिनियर पॉइंट्स. आणि हे जर कोलिनियर पॉइंट झाले, तर पॉइंट टी कुठं आहे? लाईज ऑन द लाईन ओपी. म्हणजेच टी हा लाईन कुठं आहे? ओपी वर आहे. झाला थेरम. किती मार्कांना? 3 मार्कांना. मग आता आपण काय काय लिहिणार लक्ष द्या. पहिल्यांदा मी इथं काय घेणार आता? प्रूफ. प्रूफ मध्ये काय घ्यायचं? सेग कोणता घेणार? ओटी. लक्ष द्या, बोलत चला. सेग ओटी परपेंडिक्युलर लाईन यल अँड दुसरा
सेग कोणता PT, हा बी काय असेल परपेंडिक्युलर असेल कुणाला लाईन L ला. दोघांना रिझन काय देणार तुम्ही यस टँजंट थेरम. मग काय पुढे काय म्हणणार दोघं एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच आपण काय म्हणूया आतापासूनच चलो मग मी काय म्हणणार OT कोणाला परपेंडिक्युलर लाईन L ला, PT कोणाला परपेंडिक्युलर लाईन L ला. म्हणजेच आपण म्हणूया सेग काय म्हणणार बोला. सो सेग OT अँड सेग PT आर काय असतील आर परपेंडिक्युलर्स कोणाला टू लाईन L कोणत्या पॉइंट मध्ये ॲट पॉइंट T. चलो समजलं. पण आपण काय म्हणू शकतो पुढे आता हे दोघं लाईन कोणत्या दोघं लाईन ह्या OT आणि ह्या PT दोघंच्या दोघं कोणाला परपेंडिक्युलर आहे लाईन L ला. पण असं होणार आहे का मग आपण काय म्हणू शकतो वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉ टू अ गिव्हन लाईन ॲट अ पॉइंट. म्हणजे याचा अर्थ काय सो यस वन अँड ओनली वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर can be draw to a given line at a point. म्हटलं आहे म्हणजे याचा अर्थ एक पॉइंट. ओके यस वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉ टू अ गिव्हन लाईन ॲट अ पॉइंट. मग सो आता एकच परपेंडिक्युलर झाला ना मग एकच काय झाला परपेंडिक्युलर म्हणजे OT आणि PT डिफरंट असतील का नाही. म्हणजेच आपण म्हणणार सो सेग OT अँड सेग PT आर नॉट डिफरंट लाईन्स. या मात्र डिफरंट लाईन्स नाहीत आहेत का. सेग OT अँड सेग PT आर नॉट टू डिफरंट लाईन्स. काय म्हणणार आर नॉट टू डिफरंट लाईन्स. मग त्या काय असतील सो दे आर वन त्या एकच असतील अँड द सेम असतील. दे आर वन अँड द सेम. मग त्या जर सेम झाल्या त्याचा अर्थ काय झाला पॉइंट्स कोणते OT अँड P काय असतील आर कोलिनियर. आणि हे जर काय झाले कोलिनियर झाले तर याचा अर्थ काय झाला पॉइंट कोणता T काय असेल लाईज ऑन द लाईन OP असं इथे. आणि हेच आपलं काय असणार आहे इथं तो प्रूव्ह. काही अडचण कुणाला विचारू शकतात तुम्ही. थेरम मध्ये एखादी कन्सेप्ट समजली नसेल किंवा तुमचं कुठं कन्फ्यूज झाला असाल तुम्ही कोणाचा फ्यूज उडाला असेल नाही तर तुम्ही विचारू शकतात. चलो काही अडचणी कुणाला इथं नाही का इथं बोला ना काय नाही याच्यामध्ये काही लिहिण्याची गरज नाही. ते तुम्ही फक्त तुम्हाला जस्ट एक आपण त्याला कोरिलेशन म्हणतो आपण. काय कोरिलेशन म्हणजे काय ते असलंच पाहिजे.
ज्या व्यक्तीचं टीचिंग थोडं चांगलं असतं बऱ्यापैकी, त्याला ती एक सवय असते कोरिलेशन देण्याची. आता कोरिलेशन का, तर त्याच्यासाठी आपल्याला लवकर समजतं. जसं की आपण एखाद्या कार्यक्रमात जर गेलात तुम्ही, तर समजा ठीक आहे एखादा लग्नासारखा कार्यक्रम असेल, तिथं जर गेलात तुम्ही तर तुम्हाला खूप नातेवाईक मिळतात आणि ते सांगता मी याचा हा तो आहे, तो मया असा आहे, तो तसा आहे. काढतात की नाही रिलेशन. मग तेव्हा कुठं आपल्या लक्षात अरे हा हे असं आहे. बरोबर आहे ना. तसं तसं जेव्हा मी बोललो की काय ऍक्च्युअल डेफिनेशन काय सांगते तुम्हाला, की जर परपेंडिक्युलर असेल, सॉरी सेगमेंट असेल, त्याच्यावर एक पॉइंट असेल तर आपण एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो ना. हे तुम्हाला केव्हा समजणार, जेव्हा मी टँजंट थेरम मध्ये शिकवलं होतं की तो डेफिनेशनशी काय असतो, कॉन्ट्राडिक्स असतो ना, तेव्हा तुम्हाला समजलं यस असं आहे ते, की एका लाईनला आपण एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. आलं लक्षामध्ये. अजून काही अडचण नाही. करू इकडे काही अडचणी कुणाला. पार्थ, दर्शन माळी, प्रसाद महाजन, देवेश, कार्तिक कुटेचा, रोहित, निरंजन पाटील, कुंदन चौरे, सुशांत पवार. काही अडचणी कुणाला थेरम मध्ये. थेरॉटिकल थेरम आहे, इझी आहे. यस प्रसाद महाजन. कोलिनियरचं स्पेलिंग चुकलं रे प्रसाद तुये रे. का मग बरोबर आहे. ओके जाऊ मग पुढं.